आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं ऐक ना मॉम, राहू दे आता ते. तू रात्री घरी येणार आहेस ना? मी रात्रीपर्यंत पोहोचतो. यू डोंट वरी, मी नंतर कॉल करतो तुला. बर ठीक आहे. ओके. काय झालंय सुजित सर? कुठे काय, काहीच नाही. सुजित सर काय होतंय नक्की? स्वानंदी, डोंट पॅनिक. पण आपल्या गाडीचा ब्रेक लागत नाही. ब्रेक फेल झाले बहुतेक. ब्रेक लागत नाहीये? थांब थांब, तू काळजी करू नकोस. मी कंट्रोल करतो गाडी. हो, असे कसे ब्रेक लागत नाहीये? नाही म्हणता म्हणता वर्धापन दिनाचा खूपच खर्च झाला रे. हल्ली रेट वाढलेत मॅडम सगळ्यांचे. माईक पहिले दिवसाच्या भाड्यावर मिळायचा, आता तासांच्या भाड्यावर मिळतो. या सभांमुळे डिमांड वाढली मॅडम यांची. काय झालं? इतका अस्वस्थ काय? काही प्रॉब्लेम आहे का? माहित नाही मॅडम, अचानक अस्वस्थ आल्यासारखं वाटतंय. सतत स्वानंदीचे विचार येत आहेत डोक्यात. बरी असेल ना? हा, का कशासाठी एवढी काळजी करतोय? तिच्या बरोबर सुजित सर आहेत ना. आणि तसाच जर का काही प्रॉब्लेम असता तर तिने आपल्याला फोन केला असता ना, आपल्याला कळवलं असतं ना. नको एवढा विचार करू. मला माहितीये तू तिची काळजी करतोस म्हणून तुला एवढा त्रास होतो. नाही नाही मॅडम, हे काहीतरी वेगळं आहे. मी आलोच. एक मिनिट, कुठे निघालेस? नाही, मला एक काम आठवलं, मी आलोच. तू आधी काहीतरी पकड स्वानंदी. सुजित सर प्लीज सांभाळ राव, मला भीती वाटतेय. नाही स्वानंदी, काही नाही होणार. तू घट्ट पकड काहीतरी. सुजित सर टेम्पो. सुजित सर, सुजित सर, सुजित सुजित बदललाय, त्यावर माझा विश्वास बसतोय. पण कसा विश्वास ठेवणार त्याच्यावर? जो माणूस मला मारायला माणसं पाठवू शकतो तो कसा बदलेल? पण एक वेळ मला माझी काळजी नाही, पण स्वानंदीने जो सुजितला नकार दिलाय तो नकार पचवू शकेल का तो? स्वानंदी बद्दलचा राग त्याने मनात ठेवला आणि स्वानंदी सोबत काही केलं. काय 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 आज माझा इंटरव्ह्यू होता ना, तो लई 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 झक्कास गेला. म्हणजे त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी इंग्रजीत दिली. ते सगळे तर खुश झालेच, पण मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं इंग्रजीत दिली तर मी पण लई खुश झाले. थँक्यू मनी सर. अरे वा, अभिनंदन. म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू चांगला गेला, तुम्हाला इंग्रजी बद्दल कॉन्फिडन्स आलाय. छान. मला तर ना असं गोल गोल फिरून विमानात बसून आकाशात उडावंसं वाटतंय. चक्कर आले. सॉरी हा. इट्स ओके. मनी सर, तुमच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नसेल, पण मी गावाकडनं आले ना, सगळे मला गावंढळ अडाणी म्हणून चिडवत होते. मला लई लाजल्यासारखं वाटायचं आणि इंग्रजी बोलायचा तर काहीच कॉन्फिडन्स नव्हता.
फक्त तुमच्यामुळं माझी इंग्रजी बोलायची भीतीच गेली बघा. असं गावाकडनं इकडे आल्यानंतर इतक्या सहजासहजी तुमच्यासारखं कोणी भेटत नाही. माझं नशीब भारी जे तुम्ही मला भेटलात. थँक्यू. बिहेव. सॉरी. दरवाजा खोला. उतर तू गाडीत नव्हता. दरवाजा खोला. काय झालं? लागलं नाही ना बाळा तुला? मॅडम ठीक आहात ना तुम्ही? ठीक आहे ना? हो मी ठीक आहे. नाही मी ओके. सुजित सर लागलं नाही ना तुम्हाला? अरे यार. हे घ्या पाणी घ्या. बाळा पाणी घे. हे कसं झालं? आता मलाही कळलं नाही. गाडीचे ब्रेक्सच लागत नव्हते. मी कशी बशी कंट्रोल करत होतो पण. बरं मला सांगा इथे जवळपास एखादं गॅरेज आहे का? म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे का? मी मेकॅनिकच आहे. काय झालं ते बघतो मी. पण मला एक सांगा, असं नेमकं काय घडलं जो तुमचा कंट्रोलच गेला? मला पण माहित नाही दादा. म्हणजे मगासपर्यंत अगदी व्यवस्थित होती पण आता ब्रेकच लागत नव्हते गाडीचे. मी कसं बस हँडब्रेकवर कंट्रोल करत करत या झाडावर येऊन. तू प्लीज बघ ना, मला अर्जंटली मी चेक करतो. प्लीज मी प्लीज. चेक करतो. स्वानंदी तू ओके आहेस ना? मी ठीक आहे सुजित सर. थोडक्यात वाचलो आपण. देवी यायचीच कृपा म्हणायची. थँक्यू दादा. काय झालंय दादा? साहेब गाडीचे ब्रेकच फेल आहेत म्हणून एवढा मोठा अपघात झालाय हा. दादा किती वेळ लागेल? मला एका ठिकाणी अर्जंटली पोहोचायचं आहे. काही लोक आमची वाट बघतायत. अर्जंट मीटिंग आहे माझी. किती वेळ लागेल अंदाजे? साहेब जोपर्यंत गाडी मी खोलत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही की किती वेळ लागेल. तरी पण 4-5 तास तरी लागतील. बापरे. आता काय करायचं? बरं मग इथे जवळपास एखादं हॉटेल आहे का जिथे आम्ही जाऊ शकतो? आहे ना, जवळच एक लॉज आहे. तिकडे तुम्ही जावा. काही जेवण वगैरे करा, आराम करा. तोपर्यंत मी तुमच्या गाडीचं काम करतो. जसं तुमच्या गाडीचं काम होईल तसं पटकन तुम्हाला मी कळवतो. प्लीज तुम्हाला कॉल करतो. मला फक्त तुमचा हा सर, नंबर घ्या ना माझा. ठीक आहे मी तुम्हाला कॉल करतो. ओके सर. स्वानंदी आपण जाऊया. आणि तुमचे खरंच खूप आभार. वेळेवर आलात तुम्ही. थँक्यू. थँक्यू मावशी. स्वानंदी रुमाल घे डोक्यावर. ऊन खूप आहे. नाही सुजित सर, मी ठीक आहे. बहुतेक हेच असावं. ये. सुजित सर, इथे राहायचं का आपण? इच्छा तर माझी पण नाही आहे स्वानंदी, पण आता आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये. म्हणजे एवढ्या उन्हात कुठे जाणार ना आपण. आणि तसंही गाडी दुरुस्त होईपर्यंतच आपल्याला वेळ काढायचा आहे. हे बेटर आहे. आणि फॅक्टरी व्हिजिट? त्यांना फोन करतो मी. तर गाडी दुरुस्त व्हायला किती वेळ लागतो त्याच्यावर ठरवूया सगळं. गाडी वेळेत मिळाली तर आज जाऊ, नाहीतर फॅक्टरी व्हिजिट आपण नंतर कधीतरी प्लॅन करू. सोनाली काही झालं तरी आजच्याच घरी जावंच लागेल आपल्याला. तर मॉम चिडेल माझ्यावर. हसायला काय झालं? हो, आमचा चिंगळा बी त्याच्या मम्मीला घाबरत नाही. तुम्ही तर एवढे मोठे बिझनेसमॅन आहात तरी बी मम्मीला घाबरता. नवलच आहे नाही? मॉम सरपोतदार डेंजर आहे.
हा, एकदा तिच्या प्रश्नांची AK-47 सुरू झाली ना, डॅड सुद्धा गप्प बसतात. मग आमची काय पिशाद. त्याच्यामुळे तिला घाबरून राहिलेलंच बरं. बघू. दादा नमस्कार. नमस्कार. 2 खोल्या हव्या होत्या, पण जरा मोठी खोली बघा. काय स्पेशल डिलक्स वगैरे असेल तर, टीव्ही बाथटब वगैरे असलेली. काय साहेब, गरीबाची थट्टा करताय होय? अहो, AC, डिलक्स रूम, बाथटब असं काही नाहीये. ही एक साधी खोली आहे. एक बेड, टॉवेल आणि साबण मिळेल. व्हॉट? बाथटब टीव्ही काहीच नाहीये? लॉज आहे ना तुमचा चांगला. अहो साहेब, हे काय 5 स्टार हॉटेल आहे काय? कसं आहे नाही साहेब, मागच्या साईडला आमचं घर आहे आणि आम्ही पुढे लॉज बनवलाय. या भागामध्ये कुठेही राहण्याची सोय नाहीये. कसं आहे ना, हा रस्ता खूप डेंजर आहे आणि लोकांना तेवढ्या पुरतं राहायला मिळावं म्हणून आम्ही इथे सोय केलेली आहे. तुमची पण गाडी बंद पडली ना? ऍक्सिडेंट झाला म्हणे. तुम्हाला कसं ठाऊ? अहो, ही काही मुंबई नाही, जेमतेम 50 ते 60 घर असलेलं छोटस गाव आहे. इथे जरा जरी खुट्ट झालं की पुढच्या मिनिटाला सगळं गावातल्या लोकांना समजतं. ही घ्या, ही रूमची चावी. अहो, मी 2 रूम्स द्या असं म्हणालो. एकच रूम आहे, विदाउट AC, बाथटब, फुल्ली डिलक्स. इथे आतल्या बाजूला रूम आहेत. जा तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा कॉफीची सोय करतो. स्वानंदी, एकच रूम अवेलेबल. तू घे, तू जा, तू फ्रेश हो. मी इथेच कुठेतरी थांबतो. बापरे, काय वाढलाय ना उकाडा. हिटवेव्हचा आता कहर आहे नुसता. सुजित सर, हा? हो, आम्ही गावाकडे वाढलेली माणसं. आम्हाला असल्या वातावरणाची सवय आहे. तुम्ही एसीत राहणारी माणसं. तुम्हाला नाही जमणार बाहेर थांबायला. तुम्ही जा, तुम्ही व्हा फ्रेश, मी थांबते इथे. घ्या. नाही, राहू दे, तुला उगाच उन्हाचा त्रास होईल. अहो, नाही होणार मला त्रास. तुम्ही जा आतमध्ये. स्वानंदी, म्हणजे तुझी जर काही हरकत नसेल तर आपल्याकडे दुसरा आता पर्याय सुद्धा नाही. आपण दोघंही थांबूयात का रूम मध्ये थोडा वेळ? तसंही गाडी रिपेअर होईपर्यंतच आपल्याला वेळ काढायचा आहे. पण तू बघा, तू जर कम्फर्टेबल असशील, तुला ऑकवर्ड होणार नसेल तरच म्हणतोय. अदरवाईज मी थांबतो, तू जा प्लीज. नाही सुजित सर, माझी काहीच हरकत नाही. नक्की ना? ठीक आहे मग, चल. मणी सर, ऐका ना, स्वानंदीला बघितलं का तुम्ही कुठे? स्वानंदीला नाही ग, इकडे तर नाही आली ती. इकडे नाही आली? मग कुठे असेल ही? कुठे गायब झालीये? मग रूम मध्ये असेल किंवा लायब्ररीत बघ. मॅडमच्या रूम मध्ये बघितलंस का? अहो, लायब्ररी बंद आहे आणि मॅम पण रूम लॉक करून गार्डन मध्ये गेल्यात. म्हणजे स्वानंदी आली नाही अजून? हो, आतापर्यंत यायला हवं होतं तिने. कार्तिकीताईचा इंटरव्ह्यू चांगला गेला ना, त्याचं सेलिब्रेशन करायला आम्ही पाणीपुरीची पार्टी करणार होतो. तरी मुलगी कुठे गायब झाली काय माहिती. मणी सर, तुम्ही तिला कॉल केला होता का? नाही, मला नाही आलं. तू लावून बघतेस का? हा. बापरे. स्वानंदी, तू फ्रेश होऊन घे, मी थांबतो. नाही सुजित सर, तुम्ही व्हा आधी फ्रेश. बरं, ठीक आहे, आलोच.
हा जेसी, स्वानंदी अगं कुठे आहेस तू? तुला फोन वगैरे करायची काय पद्धत आहे की नाही? किती काळजी वाटत होती तुझी. स्वानंदी अगं, कार्तिकी त्याचा इंटरव्ह्यू चांगला गेला म्हणून त्याचं सेलिब्रेशन करायला आपण पाणीपुरीची पार्टी करायला जाणार होतो. मी तुला कधीची शोधतेय तर तू गायब आहेस. आणि तुला एखादा फोन करून कळवता येत नाही का ग? अगं 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 जरा दमानं. मी काय बोलतेय ते ऐकून तर घे. तू काही बोलू वगैरे नकोस. तू पटकन हॉस्टेलवरती निघून ये, आपण पाणीपुरीची पार्टी करणार आहोत. जेसी, मला असं वाटतंय इतक्यात नाही जमणार यायला. काय बोलतेस तू? आज नाही येऊ शकणार म्हणजे? म्हणजे आमच्या गाडीचा जरा प्रॉब्लेम झालाय. गाडी दुरुस्ती करायला दिली आणि बाहेर लय ऊन होतं म्हणून मी आणि सुजित सर एका लॉज वरती थांबलोय. आज जर का गाडी दुरुस्त झाली ना तरच यायला जमल, नाहीतर इथंच थांबावं लागेल. वेडी आहेस का तू? काय बोलतेस? तुला कळतंय का? आजची रात्र राहावं लागणार आहे म्हणजे? हॅलो स्वानंदी, मणी बोलतोय. काय झालंय नेमकं मला नीट व्यवस्थित सांगा बरं स्पष्ट. मणी सर शांत व्हा आधी. अहो मी ठीक आहे. त्याचं काय झालं, आमच्या गाडीचा जरा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट? काय, कधी, कुठे, कसं, काय झालंय? अहो मणी सर काही बी काळजी करू नका. मी ठीक आहे, सुजित सर बी ठीक आहे. आम्हाला खर्चटलं सुद्धा नाही. गाडीला जरा जास्तच मार बसला म्हणून दिली आहे दुरुस्त करायला. दुरुस्त झाली ना की निघू आम्ही इकडनं. तुम्ही खरंच काळजी करू नका. स्वानंदी, नक्की ना? म्हणजे तुम्ही कुठल्या प्रॉब्लेम मध्ये नाही अडकलाय ना? हो मणी सर, मी ठीक आहे. तुम्ही नका काळजी करू. अहो गाडी दुरुस्त झाली ना की आम्ही येऊ लगेच संध्याकाळपर्यंत. आणि हो, तायडीला आणि वॉर्डन मॅडमला पण सांगा प्लीज, नाहीतर काळजी करत बसतील. कळवतो. पण स्वानंदी, काळजी घ्या आणि काही लागलं तर लगेच फोन करा. काय? नक्की. ठेवतो. मणी सर, काय झालं? काय बोलत होती स्वानंदी? ते त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून त्यांना आज निघता येणार नाही, तिथेच थांबणार आहे. ऍक्सिडेंट? स्वानंदीला काही झालं नाही ना? आणि बेबीला? मला वाटलंच होतं ही मुलगी ना माझ्यापासून काहीतरी लपवते तिला. जेसी कूल, शांत हो. ते दोघंही सुखरूप आहेत. त्यांच्या गाडीचा अपघात झालाय, जरा गाडी डॅमेज झाली आहे, इथपर्यंत आणू शकले नाही म्हणजे एका मेजर अपघातातून ते दोघं वाचले. पण आता ते ओके. मी कधी एकदा स्वानंदीला डोळ्यासमोर बघते असं झालंय. मी सुद्धा. जेसी, मॅडमला कळवायला हवं. सर, इतकी सोन्यासारखी संधी होती. अपघाताच्या नावावर कुणाला संशय पण आला नसता की स्वानंदीच्या बाळाला आम्ही दगाफटका केला. धत्ता सरपंचाच्या आणि माझ्यावर रुबाब मारतो, मला दम देतो दाबडीचा. स्वानंदी, तू सुद्धा फ्रेश होऊन घे. मी तुवर जेवणाचं बघतो. स्वानंदी, थँक्यू. थँक्यू कशासाठी सुजित सर? स्वानंदी, आपल्या रिलेशनशिपमध्ये आय मीन आपल्या फ्रेंडशिपमध्ये एवढी माती खाल्ली आहे मी, तरी तू हा एवढा विश्वास ठेवतेस माझ्या. थँक्यू. तू फ्रेश होऊन घे. मी गॅरेजला जाऊन बघतो गाडीचं कसं काम चाललंय. काय मी गेलो तर भरभर काम तरी करतील ते लोक. चहा कॉफी ते पाठवत आहेत. तुला काही लागलं तर मला फोन कर. सुजित सर किती बदलले नाही. आधीच्या सुजित सरांमध्ये आणि आत्ताच्या सुजित सरांमध्ये लयच फरक आहे. सुजितने या कामासाठी स्वानंदीचीच निवड का केली, जेव्हा की स्वानंदीला फारसा अनुभव नाहीये या कामातला. स्वानंदीला सुजित सोबत एकटा जाऊ द्यायला नको होतं. मी तिला थांबवायला पाहिजे होतं. काय झालं? तू परत फोन केलास तिला? ती ठीक आहे ना? खरं तर हे ऐकल्यानंतर मला धस्स झालं, पण नंतर
मला असं वाटलं की स्वानंदी आणि सुजित एकत्र आहेत तर काही नाही होणार, म्हणजे सुजित आहे ना तिला सांभाळायला. आणि स्वानंदी पण तशी हुशार आहे, स्वतःला सांभाळू शकते ती. का तिच्यावर अति प्रसंग झाला तेव्हा कुठे सांभाळू शकली ते स्वतःला? साहेब तुम्ही जेवा, मी बाहेरच आहे, काय लागलं ते सांगा. चालेल, थँक्यू. सुजित सर, मेकॅनिक काय म्हणाला? म्हणजे गाडी कधीपर्यंत ठीक होईल? मगाशी तर म्हणत होता 4-5 तासात होऊन जायला हवं, पण आत्ता म्हणत होता किती वेळ लागेल काही सांगता येणार. असा झापलाय ना मी त्याला. स्वानंदी त्याला झापून सुद्धा काय फायदा. स्वानंदी मला असं वाटतंय की आजची रात्र आपल्याला इथेच काढावी लागेल.